नमस्कार सखीनो, आज आपण सुक्कं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। थोडेसे दही टाकले आहे, त्यावर हळद, लाल तिखट, गरम मसाला, घरगुती काळा मसाला, थोडीशी कसुरी मेथी, धने पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घेऊ। चिकनला सर्व मिश्रण लावून आपण अर्धा एक तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया। कढई गरम करून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटोचे तुकडे टाकून घेऊ, ते व्यवस्थित परतून घेऊया। आपला टोमॅटो पण व्यवस्थित परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेऊया, ते व्यवस्थित आता परतून घेऊ। आपले चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता त्यावर आपण एक ताट झाकून घेऊया। आपण त्या भाजीमध्ये अजिबात पाणी टाकणार नाही, तर ह्या वरील ताटामध्ये आपण हे पाणी टाकून गॅस एकदम मीडियम फ्लेम करूया आणि मंद आचेवर शिजू देऊया। पाणी अजिबात टाकायचे नाही। मध्ये एकदा आपण व्यवस्थित फिरवून घेऊया। तर झाकून ठेवूया आपण पाणी। तर हे बघा सखीनो, आपला चिकन सुक्कं तयार आहे। आपण पाणी अजिबात न टाकता फक्त मॅरिनेट केलेल्या मिश्रणामध्येच आपण हे चिकन शिजवून घेतलेले आहे। तर आता आपण त्यावरती कोथिंबीर टाकून मस्त सर्व करूया। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सखीनो? आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सखीनो।